दत्त बोला मागे हळूहळू चला मुखाने दत्त बोला दंडवत 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 प्रणाम धरा. अवतार तुम्ही आरोगणेला विजय करावे मम सदनाला विजय करावे मम सदनाला. घेते सुंदर केले आता एकदम आतमधून घ्या एकदम मस्त पैकी. हे बी ठेवा दादा. एक खोके काढून सर्व उपदेशी परिवाराला एका माळीमध्ये झोपलं. त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी. सतत धर्मासाठी धडपड करता, सतत ज्ञानासाठी, आणि आपला उपदेशी परिवार हा धर्माला लागला पाहिजे. आणि या बायगावामध्ये ज्यांनी तळमळीने हा कार्यक्रम उभा केला असे आदरणीय श्रद्धेय पूजनीय वंदनीय सुरमुनी दादा ज्यांनी हे कार्य उभं करण्यासाठी अथक प्रयत्न घेतले. बंधूंनो, धर्मरक्षिता रक्ष आणि भगवान श्री चक्रधर प्रभूंनी स्थान प्रसाद भिक्षुक आणि वासनिक अशी 4 साधनं सांगितले. तर भिक्षुक हे प्रत्येक गावामध्ये मठ मंदिराच्या माध्यमातून धर्म जागृती करत असता, धर्माचा प्रसार करत असता. पाऊल पडती भक्तजनांचे चंदना समजीवन वाटे करीते स्वागत पुष्प फुलांनी हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही. श्री दत्त मंदिर मठ भायगाव या ठिकाणी गेल्या 29 वर्षापासून चालत असलेली ही परंपरा, ज्यांनी या मंदिराची स्थापना केली, ज्यांनी या मंदिराची उभारणी केली. मी सुरुवातीला बोलताना बोललो की जेव्हा एखादा जर आपल्याला धर्मसभेचा अध्यक्ष जर असेल तर मूळ पाया असावा लागतो. एखादी बिल्डिंग बांधायची असेल तर आपल्याला एखादा व्यक्तीचा आधार असावा लागतो. तसाच आधार या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतो. ते म्हणजे कैवल्यवासी आमचे आदरणीय श्रद्धेय श्री उत्तमराज दादाजी येळंबकर. म्हणून मी एवढंच तुम्हाला खरंच सांगू शकेल की धर्मेन हन्यते व्याधी, धर्मेन हन्यते ग्रह, धर्मेन हन्यते बाधा, यथा धर्मस्ततो जया. आमच्या कविकारानं सांगितलं की ज्या ठिकाणी धर्म आहे ना, ज्या ठिकाणी धर्म आहे, ज्या जीवाजवळ ती धर्म आहे, त्यांनी धर्म तुम्हाला समजून सांगितला भगवंताचा धर्म काय आहे. कशासाठी तुम्हाला या भूतलावरती प्रत्येक जीवाला अट्टाहासानं परमेश्वराचा अट्टाहास आहे. हो, परमेश्वराचा अट्टाहास होता. त्या परमेश्वरानं आपलं सुख सामर्थ्य ज्ञान देण्यासाठी या भूतलावरती त्या मायेच्या तमगर्भातून मायेला आज्ञा केली आणि मायेने या सृष्टीवरती तुम्हाला आम्हाला जन्माला आणले. आणि त्या टायमाला इथं काहीच नव्हतं, हे शून्य विश्व हे शून्य होतं. तिथं कुठलं युग नव्हतं, कुठलं काही नव्हतं. आणि त्या ठिकाणी भगवंतानं आपल्याला भगवंतानं विचार केला की आपल्याजवळ जे ज्ञान आहे हे कोणाला द्यायचं, कोणाला द्यायचे. आणि या ज्ञानासाठी जीवाची निर्मिती या ठिकाणी निवड केली. भाऊंनी खूप सुंदर सांगितले त्यांच्या माध्यमातून. आणि तो ज्ञान देण्यासाठी भगवंतानं
जीवाला त्या मायेनं आज्ञा दिलीने माये करवी, मायेनं विश्वकर्म्याला धरून या सृष्टीची निर्मिती केली आणि तुम्हा आम्हाला त्या टायमाला 12 वर्षाचं देह तयार झालं. किती वर्षाचं बनलं? 12 वर्षाचं. आणि या 12 वर्षाच्या देहामध्ये हा जीवात्मा त्या मायेनं घालवला. तुमच्या आमच्यात जो जीव आहे ना, तो कोण आहे? जीव नावाची वस्तू. आणि ही ती मायेनं घालवली आणि मायेनं घालवल्यानंतर या ठिकाणी हे सचित झालेलं आहे. आवाज कस काय कमी झाला? थोडा वाढवा. म्हणून अशा प्रमाणे तो जीवात्मा त्या ठिकाणी घातला गेला आणि हा जीवात्मा पुढे पुढे चाललेला आहे. परंतु त्या ठिकाणी मायेचं एक अस्तित्व ठेवलं गेलं, शिक्का लावून ठेवलेला आहे. जसे एखाद्या कंपनीमधून एखादं प्रॉडक्ट निघालेलं आहे, साबण निघालेलं आहे, त्याच्यावरती ट्रेडमार्क आहे. सोनं निघालेले त्या सुवर्णकारांपासून त्याच्यावरती सुद्धा एक ट्रेडमार्क आहे. तसं मायेनं या जीवावरती मायेचा ठसा टेकवलेला आहे. कोणचा ठसा होतो आहे का माहिती तुम्हाला कोणाला? मायेनं या जीवाला एक ठसा लावून दिलेला आहे की तो पुसायचा आहे. आणि तेवढ्यासाठीच्या सृष्टीची निर्मिती घालवली स्वामींनी आणि जीवन हे तयार झालं. जीवन चालत राहिलं. आता जीवन पुढं पुढं सरकत चाललेलं आहे जीवात्म्याचं. परमेश्वरानं ज्ञान दिलं. प्रत्येक युगामध्ये अवतार धारण झाला. कृतयुग म्हणून त्याला नाव ठेवलं गेलं. तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. किती? पहिलं ज्यावेळेस कृतयुग निर्माण झालं ना, त्या टायमाला किती आयुष्य होतं तुम्हा आम्हाला? 1,00,000 वर्षाचं. आणि 32 लाख वर्षाचं काय होतं? युग होतं. किती होतं? 32 लाख वर्षाचा हिशोब ठेवा. लागलं तर कॅल्क्युलेटर असलं तर घ्या हातामध्ये. 32 लाख वर्षाचं युग आहे. 1,00,000 वर्ष याला जगण्याची कॅपॅसिटी आहे. याला तिथं धर्म सांगितला. म्हणजे याला म्हणजे कोणाला? जीवाला. जीवाला तिथं धर्म सांगितला. धर्म सांगितल्यानंतर तिथं अधर्म सुद्धा सांगितला गेला की अधर्म जर कधी वर्तला तर काय होईल? म्हटले खालील योगी जन्म, पुन्हा खालच्या युगात जाशील रे बाबा. परंतु जीवानं धर्म स्वीकारला नाही, अधर्म स्वीकारला त्या ठिकाणी. आणि अधर्म स्वीकारल्या कारणानं युग संपलं. 32 लाख वर्ष संपलेले. आणि 32 लाख संपल्यानंतर त्या ठिकाणी 1,00,000 वर्ष जो जगत होता जीवात्मा, हाही संपला. मला त्या टायमाला सांगा, त्या टायमाला कुठले आई वडील होते जन्म द्यायला? होता कोणी? आज आपण नाव सिद्ध करतो, माझा बाप आहे, माझा आज आहे, माझा पंजा आहे, पंजोबा आहे. परंतु त्या टायमाला तुम्हाला आम्हाला कोण जन्म दिला? म्हणूनच व्यासाने श्लोक सांगितला, त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देह देव. देवा, हे माझं देह सुद्धा तुझंच आहे. तूच माझी माता आहेस, तूच माझा पिता आहेस, तूच माझा बंधू आहे, तूच माझा सगा आहे, तूच माझा सोयर आहे. विचार करा माझ्या बंधू आणि भगिनींनो, की आपल्याला त्या अनंत दयाघनानं एवढा मोठा जन्म दिलेला आहे. कृतयुगात वाया घालवला, त्रेतयुगात खालील युगामध्ये आला, तिथं सुद्धा तो तुम्ही जन्म वाया घालवला. असे अनंत जन्म गेले. एक नाही जन्म झाला तुमचा आमचा. तुम्ही जर कधी म्हणसाल बाबा आमचा आताच जन्म झालेला आहे, आम्हाला आताच जन्म कळालेला आहे, आतापर्यंत कळाला का मागलचा? पण नाही ना. भगवद्गीता त्याला उत्तर देते. भगवंत गोपालकृष्ण अर्जुनाला समजून सांगताना समजून सांगतात, अनेक जन्म संशिती कांगतीम कृष्ण गती. अर्जुना, तू का नाकारतोस रे? म्हटले अनेक जन्म तुझे झालेले असे, एकच नाही जन्म झाला. आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी सूत्रपाठामध्ये एक सूत्र वापरलेलं आहे. या श्लोकावरती एक सूत्र वापरलं, मेळीये जन्म दिदले, मोळीये जन्म दिदले, रुबनीये जन्म दिदले, शिवनीये जन्म दिदले,
अनंत घरामध्ये, अनंत जातींमध्ये, अनंत व्यापांमध्ये तुम्हा आम्हाला जन्म झालेला आहे. तेव्हा आता या कलियुगात म्हणजे ते पहिलं 32 लाख गेलं, 16 लाख वर्ष त्रेतीयुग गेलं, 8 लाख वर्ष द्वापार युग गेलं, 5,500 वर्ष संपून आता हे कलियुग स्थापित आहे. आणि या कलियुगात आमचा 800 वर्षापूर्वी सर्वज्ञांचा अवतार धारण झाला आणि त्या सर्वज्ञाने हे सूत्र परत सांगितलं. 5,000 वर्षापूर्वी भगवद्गीता निर्माण झाली त्या कुरुक्षेत्रावरती, आणि त्या कुरुक्षेत्रावरती निर्माण झालेली भगवद्गीता ज्ञानेश्वर माऊलीनं 12व्या शतकात आपली ज्ञानेश्वरी लिहित असताना वरती गीतेचा श्लोक घेतलेला आहे. बघा तुम्ही चांगलं बघा, ज्ञानेश्वरी जर कधी तुमच्याकडे असेल ना तर ज्ञानेश्वरीत बघा वरती भगवद्गीतेचा श्लोक आहे, आणि त्यांनी फक्त मराठीतून अर्थ तयार करायला सुरुवात केली खाली ज्ञानेश्वर माऊलीने. वय वर्ष फक्त 16 होतं ज्ञानेश्वर माऊलींचं. तुम्हा आम्हाला खपवलं नाही, त्यामुळं आपण त्यांना त्रास दिला आणि ज्ञानेश्वर माऊलींना सुद्धा या इथून काढून दिलं. कसं काय होतं नाही, 1 तास बंद होत नाही अजून, कोणी असो तो. कारण महत्वाचा विषय, अन्न कधी मिळणार आहे हे डबल मिळणार नाही, हे मिळणार नाही. हे जर कधी घ्यायचं असेल तर इथं बसा. माझं डायरेक्ट असतं, कारण तुम्हाला माहिती. म्हणून सत्य आहे की बाबा रे आपल्याला धर्म महत्वाचा आहे. धर्मे नान्यते व्याधी. मला फक्त तेवढ्या श्लोकावर आज खूप सुंदर बोलणार होतो मी, कारण स्वामींच्या सर्वज्ञांच्या लीळा तत्वज्ञान सांगणार होतो, परंतु त्या सांगू शकलो नाही कारण वेळ झालेला आहे. आपण त्यांना वेळ दिलेला आहे. खरोखरच विचार करण्याच्या गोष्टी आलेल्या आहे की या कलियुगात जन्म होऊन सुद्धा आपण धर्माच्या जवळ गेलेलो नाही. आणि धर्मे नान्यते व्याधी. धर्माचा हनन ज्या ठिकाणी म्हणजे प्रतिपालन केल्या जात नाही त्याला असं हनन म्हणलेलं आहे, म्हणजे संपवणे. म्हणून आपल्याला शारीरिक दुःख, मानसिक दुःख हे तयार होतंय आणि याच्या करून आपण आपल्या स्थितीमध्ये चालत राहतो काय, आणि सर्व ठिकाणी आहे. म्हणून याकरता बंधूंनो आणि भगिनींनो विचार करा, आपल्याला भगवंत लागतो, धर्म लागतो का आपल्याला देवी देवतेच्या रगाड्यात भरकटत जायचं आणि असे अनेक जन्म पुढे वाढवत चालायचे. भायगावकरांनो, खरंच तुम्हाला जर कधी हा कार्यक्रम 29/9 तुमचा हा वृद्धिंगित हो आणि वाढत जाओ, असंच तुम्ही कार्यक्रमाची वाढ करा. भोले बाबांना अशी इंजेक्शन दिलेले की फार समजण्यासारखे आहेत. पुरी आस्ती परी सांगून टाकली. तुम्हाला कोण्या पोथीला जायची गरज नाहीये आणि कुठं पोथ्या बी ऐकायची गरज नाहीये. म्हणून त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. आणि मला तरी वाटतं भोले बाबानं असं अधूनमधून थोडंसं आमच्या भागामध्ये प्रबोधनासाठी यावं आणि मार्गदर्शन करावं. हा कार्यक्रम जे घडून आणतात तसं तर ही सद्भक्त मंडळी आजची नाही आहे. आमचे कैवल्यवासी उत्तमराज दादा त्यांनी या ठिकाणी पया रोवलेला आहे. तेव्हापासून आमचे संबंध या गावाशी आलेले. हे गाव अगदी बरं का भोले बाबा सक्रिय पदयात्रा असेल, तीर्थयात्रा असेल, धर्मकार्य कोणतंही असेल, सत्संग असेल, सर्व गोष्टींमध्ये नंबर 1. सेवा द्यायला तसेच आणि दान धर्म करायलाही तसेच आहेत. ते कंजूस नाहीये, मनापासून मन मोकळेपणानं. बरेचसे माझे शिष्य या ठिकाणी आहे, मी त्याला ओळखतो पण ते काही मला ओळखत नाही अजून, कारण त्यांचं माझं थोडं अंतर झालेलं आहे. परंतु कार्यक्रमाला सर्वजण उभे राहतात आणि आमचे आदरणीय श्रद्धेय त्यागमूर्ती वैराग्य बाबा सुहृत मुनी यांचे हे प्रयत्न आहेत. याच्या अगोदर बरेचसे बाबा या ठिकाणी राहिलेले आहेत. हे समोर बसलेले बाबा आहेत, तिकडे बसलेले अनंतराज बाबा आहेत. बऱ्याच बाबा लोकांचं मार्गदर्शन यांना भेटलेलं आहे. आणि एवढं मोठं ज्ञान सांभाळणं सोपं नाही आहे. बाबा लोक जास्त आले तर आम्ही पांगून जातो, कारण ती झोळी लहान होते ना, आणि त्याच्यात जास्त वज पडलं की झोळी फाटते. तर काही परिस्थिती अशी होऊन जाते की हे खरं आहे का ते खरं आहे का, मग कोणतंच खरं नाही, चला आपल्या आपल्या घरी अशी परिस्थिती होते.
पण या वर्षी भोले बाबानं ती जोडी शिवून काढली. तुमची फाटलेली जोडी होती ना, शिवली, ती टाचून दिली. आणि खऱ्या अर्थाने आज हा असा भव्य दिव्य कार्यक्रम कोणत्या पंथाच्या मानव पंथाच्या. मग वारकरीवाला बी येलो होते ना डे अन्य आहेत ना, मग तुम्ही का बा आले आमच्या मानव पंथाच्या कार्यक्रमात? तुम्हाला आम्ही आमंत्रण दिलं होतं का? बरं जाऊ द्या. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे कोणत्या पंथाचे देव आहे हो? लाईन बी गेली. सर्वज्ञ श्री ज्यांच्याकडे मोबाईल असतील त्यांनी बॅटरी चालू करा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे कोणत्या पंथाचे देव? नाही, मानव पंथाचे म्हणताय, बरोबर. आणि ज्ञानेश्वर माऊली संत तुकोबा हे कोणत्या पंथाचे? जागेवर बसा. कोणत्या पंथाचे संत? वारकरी. मग मला सांगा, जे तुम्ही म्हणताय की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे मानव पंथाचे आणि ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकोबा राय हे वारकरी संप्रदायाचे, असं कोणत्या गाथ्यामध्ये, कोणत्या लीला चरित्रामध्ये, कोणत्या सूत्रपाठामध्ये, कोणत्या ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलंय? वाचलंय का? अहो, ज्या वेळेला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना आमच्या मादाईसा विचारतात, देवा तुम्ही अखिल ब्रह्मांड अनंत ब्रह्मांडाची मालक माया, तिच्याही पलीकडे असणारे, तुम्ही सकाळी उठून कोणाचे चिंतन करतात? तर स्वामी काय म्हणतात? बाई, आम्ही सकळ जीवाचे चिंतन करतो. जर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे मानव पंथाचेच राहिले असते तर त्यांनी म्हटलं असतं, बाई आम्ही मानवपंथी जीवांचे चिंतन करतो, असं म्हटले का? ते सकळ जीवांचे म्हणतात. सकळ जीव म्हणजे एखाद्या ब्रह्मांडापुरता नाही, अनंत ब्रह्मांडाच्या जीवांचं बाई आम्ही चिंतन करतो. संत तुकोबारायांना जर विचारलं तर का हो तुम्ही कोणाला प्रबोधन करतात? संत तुकोबाराय सांगतात, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. का तुकोबाराय असं म्हटले, वारकरीच्या पाया माझे दंडवत? संत कधी भेद करत नाही. अवघाची संसार सुखाच्या करीन, आनंद भरीन तिन्ही लोक. ज्ञानेश्वर माऊली अवघांचा संसार सुखाच्या करतात. हे ईश्वची माझे घर. का ज्ञानेश्वर माऊली असं म्हटले, हे वारकरी वाले माझे घरचे? संत आणि परमेश्वर कधी जीवांमध्ये कोणामध्ये भेद करत? पण हे वाटे आपले आपण पाळले, आणि वाटे ज्यांच्या घरात पडतात त्यांच्या अकला कमी असतात. जिथं सुज्ञ आहेत त्या भावांचे कधी वाटे पडत? मग जर आपण वाटे पडून घेतोय आणि आपला एवढा अधिकार आहे की देवादेवांमध्ये, संतांमध्ये जर आपण वाटे पाडत असू तर आपल्यासारखा दोषी नाही. म्हणून हा कार्यक्रम फक्त मानव पंथाच्याच नाही, अच्युत गोत्रियांचा आहे, सर्व जीवांचा आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात, तुम्ही अच्युत गोत्रीय की गा, एकमेका प्रेमप्रीती द्या. हे फक्त मानवपंथी जीवापर्यंत नाही बोलले, सर्व जीव मोक्षाचे अधिकारी आहेत. सर्व जीव अच्युत गोत्रे म्हणजे मोक्षाचे अधिकारी आहेत. हा कार्यक्रम सर्व पंथाचा आहे. परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर महंत श्री अनंतराज बाबाजी लिंगेवाडी धन मन धनवारी, जय जय दत्त दया, सुर नर मुनि जन वेदत उच्चारी, स्वामी वेदत उच्चारी. आदि चंदन अक्षदा धूप, चंदन अक्षदा धूप, धूप दीपक वारी, जय जय दत्त दया.
हंसराज बाबाजी लिंगेवाडी बाबांचं या ठिकाणी स्वागत संपूर्ण संदीप भाऊ पाटील, सुरेश पाटील श्यामदादा सत्कार करतील. नाम दंड करणार. आज आपण कुठे आहे दादा? आज आता आपण सिल्लोडला आहेत. आज आपण खऱ्या अर्थाने भायगाव तालुका सिल्लोड या ठिकाणी कृष्ण मंदिराच्या 29वर आपण दिवसासाठी गेलेलो होतो आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मानवभाव पंथाच्या स्थानाचे सर्वांना परिचय करून देत असणारे आमचे परममित्र गुरुजी, जे सर्वांना खऱ्या अर्थाने स्थानाचे ज्ञान देतात, ज्यांना खऱ्या अर्थाने ईश्वर भक्त परायण प्रभाकर गुरुजी म्हणून, पवार गुरुजी म्हणून ओळखलं जातं, त्यांची आम्हाला भेटीच्या योगाला आणि आज त्यांच्यासोबत आम्ही. आपलं नाव दादा मित्रांना ओळख करून द्या. मी स्वतः ईश्वर भक्त परायण कीर्तनकार भोजराज बाबा उर्फ भोले बाबा, घुमावल, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव. आणि ईश्वर कृपेने आमची दोघांची या ठिकाणी आमच्या काका समवेत बाबांसमेत भेट घेऊन आली.